नमस्कार मित्रांनो, प्रत्येक पुढाऱ्याच्या सोबत गुंडांचे फोटो का असतात? त्यांचे गुंडांबरोबरचे रिलेशन का असते? एखाद्याने आरोप केला की लगेच विरोधीतला माणूस गुंडांबरोबरचे त्याचे फोटो का टाकतो? याबद्दल अंजनी दमानी यांनी जे आरोप केलेत ते पहिले ऐका. एक कळत नाही की सगळ्या गुंडांच्या बरोबर ह्या सगळ्या राजकीय नेत्यांचे फोटो कसे असतात. कराड बरोबर बघितलं, गायवळांबरोबर बघितलं, सगळेच्या सगळे झाडून राजकारणी त्यांच्या बरोबर असतात. मला हाच प्रश्न पडतो की असं प्रत्येक वेळेस का होतं? कारण राजकारणात यांना गुंड हे सगळ्यांनाच लागतात, वेगवेगळ्या पद्धतीने लागतात. आणि हेच जर सगळं बंद करायचं असेल ना तर राजकारणाचं खरंच एक चित्र बदलण्याची गरज आहे. पण तो कुठलाही राजकारणी करत नाही, कारण त्यांना दहशत निर्माण करून, भीती निर्माण करून लोकशाहीत आपल्यावर राज्य करायचं आहे. आता घायवळ प्रकरणात आपण बघितलं, आधी तर पुणे पोलीस आयुक्त यांनी सुद्धा ती बंदुकीची परवानगी रद्द केलेली असताना त्यांना जी दिली गेली तर ती कोणामुळे दिली गेली? तर आपले गृहराज्यमंत्री जर ती परवानगी देतात तर हे काय चाललंय असा प्रश्न उठतो. पण आता कसं आहे, मग सारवासारव होते, मग त्याची आम्ही चौकशी करू, मग ती परवानगी दिलीच नाही असं सांगितलं गेलं. रोजचे तमाशे आहेत आणि आपण जनतेने हे रोज तमाशे बघत राहायचे, असंच काही सत्ता चित्र तयार झाले. भ्रष्टाचार अमाप झालेला आहे. सगळ्या त्यांच्या यंत्रणा आहेत त्या फक्त वरून फोन आला तरच काम करतात आणि हे आपलं नागरिकांचं दुर्दैव आहे. एकच प्रश्न विचारावा असा वाटतो की महाराष्ट्रातलं पोलीस खरंच काही काम करताय का? कारण मला आता जर आपण चोरीचा एखादं प्रकरण घेऊन पोलीस स्टेशनला गेलो, कोणावर अत्याचार झाले म्हणून घेऊन गेलो, पोलीस काडी मात्रही काही काम करत नाही. पण वरनं फोन आले, राजकारण्यांचे फोन आले, आमदाराचे फोन आले, मंत्र्याचे फोन आले, तर तेच पोलीस काम करताना दिसतात. पण लोकांसाठी पोलीस यंत्रणा काम करत नाही. मित्रांनो, आपण ऐकलत ना अंजनी दमानी या काय म्हणाल्या? त्या गुंडांसोबतचे कनेक्शन्स नेत्यांच्या असतात आणि पोलीस गप्प असतं, तक्रार घ्यायला सुद्धा तयार नसतं सामान्य माणसाचं, असं त्यांनी सरळ सरळ पत्रकारांसमोर सांगितलं. तर ओवेसीनी त्याच्या उलट वाद निर्माण होईल अशा पद्धतीतलं वक्तव्य केलं. तेही बघा. जो लोग अहमदनगर की इस पुरअमन फिजा में अपना जहर उगल रहे हैं, जिनकी तकारीर से हम जानते हैं, मगर ये नई बात नहीं है। नारायण आप्टे कौन थे? महात्मा गांधी के कत्ल का मुलजिम। विष्णु करकरे नगर का मदन लाल पाहवा कौन थे? ये जहरीले उस वक्त भी थे। इससे अहमदनगर की पाकी खत्म नहीं होती है, मगर तारीख में अगर हम जाकर देखेंगे, गोडसे, नारायण आप्टे, विष्णु करकरे मिलकर बापू को गोलियां मारे। करकरे वहीं पकड़े गया, गोडसे वहीं पकड़े गया, और जब गोडसे पकड़ेगा तो क्या बोला? मैं मुसलमान हूं। गोडसे जब पकड़ा गया, बाद में देखे तो मालूम हुआ कि वाकई में जो हमारे पास बच्चों की खतना कराते, खतना करा हुआ था। हंसने की बात नहीं है, फैक्ट है ये। गोडसे पकड़ा गया और उसमें क्या हुआ कि नारायण आप्टे भाग गया, निकल गया। 30 जनवरी को बापू का कत्ल हो गया। नारायण आप्टे वापस आकर शायद अहमदनगर में या बंबई में मनोरमा से रंगरलिया ला रहा था। बघितलं ओएसी काय म्हणतात की नथुराम गोडसेंनी गांधीजींना मारल्यानंतर त्यांना पकडण्यात आलं तेव्हा ते मुसलमान आहेत असं म्हणाले. म्हणजे सावरकर, नथुराम गोडसे, महात्मा गांधी, शिवाजी महाराज, आंबेडकर या सगळ्या थोर पुरुषांचा उदो होतो. नथुराम गोडसेंची आम्ही तारीफ करत नाही किंवा ते ग्रेट होते का नव्हते याबद्दल बोलत नाही. पण महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये किंवा त्या प्रचाराबाबत तुम्ही जी काही सभा घेता त्याच्यामध्ये याबाबतचा उल्लेख करणं चुकीचं आहे असं मला वाटतं.
आपलं काय मत आहे मित्रांनो, कमेंट करून नक्की सांगा. मी आपल्या कमेंटची वाट बघेन. आणि हो, अजून आमचं चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर करा. व्हिडिओ आवडला नाही आवडला, माझं बोलणं पटलं नाही पटलं, बोलण्याची पद्धत आवडली नाही आवडली, कमेंट करून नक्की सांगत चला. परत भेटू नवीन विषयासह. तेवर मी हेमंत कुमार केळकर आपली रजा घेतो.